सगळ्यांची मिळून मागणी एवढीच आहे की आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि त्यासाठी हे हे आमचं प्रथमतः मागणं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही उठाव याच्यासाठी केला आहे की एवढ्या वर्ष आपण आज पाणीपट्टी भरतोय तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही शुद्ध पाणी मागतोय। जर आम्हाला पाणीच मिळत नाहीये आता तर आम्हाला आमची ही जी पाणीपट्टी आहे ती आम्हाला माफ करून मिळावी ही आमची मागणी आहे। आणि शुद्ध पाणी, पाण्याचा गाळ काढणं म्हणजे धरणाचा गाळ काढणं, शुद्ध पाणी मिळणं ही म्हणजे हे मला वाटतं प्रत्येक सरकारचं एक प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे। तर त्या दृष्टीने आमचा उठाव चालू आहे। आम्ही सगळे तरुण एकत्र आलो आहोत, 60 गावांचे तरुण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि यासाठी आम्ही उठाव करू। आमची भूमिका एवढीच असेल की जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नसाल तर लहान मूल जसं ओरडल्याशिवाय त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्या उक्तीप्रमाणेच आम्हाला आंदोलनं किंवा उपोषण याचा मार्ग अवलंबावा लागेल आणि आम्ही या बाबतीत एकदम शुअर आहोत। इकडल्या या सर्व गावांच्या महिला वर्ग प्रामुख्याने प्रचंड चिडलेला आहे कारण आम्ही आमचे आई वडील किंवा आमच्या गावातल्या ज्या महिला वर्ग डोक्यावर हंडा घेऊन दूर दूरवर पाणी आणायला जातात तर आम्हाला प्रामुख्याने आमच्या आया बहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरवायचा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।